सातारा शहरातील स्वच्छता व विकास कामांना अधिक गती देण्यासाठी कूपर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड सातारा यांच्या CSR निधीतून सातारा नगर परिषदेत ट्रॅक्टर प्रदान करण्यात आला। या ट्रॅक्टरचा लोकार्पण समारंभ उत्साहात पार पडला। या प्रसंगी कूपर कॉर्पोरेशनचे चेअरमन ॲडव्होकेट मॅनेजिंग डायरेक्टर फारुख कपूर तसेच डायरेक्टर जाल कपूर यांच्या हस्ते माननीय नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट DG बनकर यांना ट्रॅक्टरची चावी सुपूर्द करण्यात आली। यावेळी माननीय नगराध्यक्ष यांनी श्रीफळ वाढवून ट्रॅक्टरचे पूजन केले। कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट DG बनकर यांनी फारुख कपूर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आभार मानले। तसेच कूपर कॉर्पोरेशनच्या वतीनेही नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला। Thank you, sir. गणपतीचं कार्ड आम्ही नेहमी देतो ना बॅनर नवरात्रात येतील घ्या थँक्यू शिकवलं ते सगळं सॅनमध्ये किती आहे? He is a very old friend. कालच तुमचं विषय निघालं होतं. ऑफ द रेकॉर्ड नाही वारून सारखं आहे. कोण आहे? अंदाज लागत नाही. अंदाज लागत नाही. सगळ्या सेक्टरला शिकवलं आज कूपर फाउंडेशनचे फारुख सर तसेच सर सगळ्यांनी मिळून नगरपालिकेला जे आता एक उन्हाळा आहे त्यामुळं पाण्याची कमतरता असल्यामुळे टँकर सगळे आपले पाणी पुरवठ्याला वापरले जातात आणि जी रस्त्यावर आपण जे डिवायडर्स म्हणा किंवा साईडला जी झाडं लावलेली आहेत त्या झाडांना जो पाणी कमी पडून ती झाडं वाळत चाललेली आहेत। त्यामुळं आम्ही सरांना रिक्वेस्ट केली होती की आम्हाला नगरपालिकेला आपण टँकर CSRमधनं द्यावा। सरांनी लगेच काही कुठलीही नेहमी म्हणजे आपल्या शहरातला सगळ्यात मोठा दानशूर व्यक्ती आहे की जिथं कुठं काय कमी पडेल तुम्ही आला तर तुम्हाला कधी मोकळ्या हाताने पाठवणार नाही असं व्यक्तिमत्व आपल्या साताऱ्याचं नशीब आहे की 3,500 लोकांना रोजगारसुद्धा कूपर फाउंडेशनमधनं मिळालेला आहे। आणि सरांची केव्हा सुद्धा तुम्ही जावा त्यांच्याकडं पहिल्यांदा लोकलला पहिली प्रायोरिटी हे त्यांचं धोरण आहे। त्याबद्दल आम्ही नगरपालिकेतर्फे सरांचे आभार मानतो की त्यांनी आपल्याला ट्रॅक्टर इथं उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल त्यांचे आभार आहे। नगरपालिका ऐतिहासिक नगरपालिका आहे। माझा आजोबा 10 वर्ष प्रेसिडेंट होता आणि त्यावेळेला प्रायमरी शिक्षण फ्री ठेवलं होतं। सगळं भारतात पहिलं नंबर 1 नगरपालिका शिक्षण फ्री ठेवलं होतं आणि अजूनही साहेबांच्या नेतृत्वाखाली कामाचं सुधारणा होतं आणि लोक संतोष आहे। धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।